अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार आजारी पडले होते, परंतु नंतर ते बरे सुद्धा झाले. परंतु अजित पवारांच्या विषयावर शरद पवारांनी चकार शब्द केलेला नाही. अजित पवारांचे आमदार चौकशी झाली पाहिजे असं म्हणतात, त्याच वेळी शरद पवारांचा सुद्धा आमदार रोहित पवार हे अपघाताची चौकशी झाली पाहिजे याची चर्चा करतात. शरद पवारांना या सगळ्या गोष्टीमध्ये स्वतः पुढे येऊन घातपात झालाय की अपघात झालाय याबद्दल त्यांच्या मनात का त्या ठिकाणी चर्चा करता येत नाही किंवा करावीशी वाटत नाही असं वाटतं. काही गोष्टी महाराष्ट्राला सुद्धा संभ्रमावस्थेत वाटतात. सुप्रिया सुळेंच्या सुद्धा काही भूमिका ह्या दोन्ही पक्ष विलिनीकरणाच्या बाबतीतल्या सकारात्मक होत्या, तर मग दादांच्या या दुर्दैवी अपघातानंतर त्यांच्या भूमिका सुद्धा ह्या वेगळ्या वेगळ्या का येत आहेत याची सुद्धा चर्चा किंवा शंका महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात आहे, जशी मी चर्चा करतोय. लोक काहीही चर्चा करतात की दादांना खरंच विमान अपघातामध्ये या सगळ्या गोष्टी घडल्या की महाराष्ट्रामध्ये काहीतरी वेगळंच राजकारण भविष्यात सुद्धा होऊ शकतं. रोहित पवारांनी शिंदे साहेबांच्या सुद्धा काही प्रसंग ज्यावेळेस चर्चा केली, महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनात एक संभ्रम निर्माण झाला. आमच्या महाराष्ट्रातले नेते हे ताकदीनं स्वतःच्या कर्तृत्वावर मोठी होत आहेत. त्यांचा संघर्ष महाराष्ट्र बघतोय. कदाचित संघर्ष वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा असेल, पण ही आमचे नेते डॉलर आहेत, यांचं कडक संरक्षण झालं पाहिजे. आणि जर असं असताना सरकार काहीच करणार नसेल आणि सुरक्षा यंत्रणा जर ढिसाळ असेल, तर मग शरद पवारांनी बोलावं, रोहित पवारांनी बोलावं, सुप्रिया सुळेंनी बोलावं किंवा तटकरे पटेलांनी बोलावं. यांच्या अंतर्गत वादविवादामध्ये सकारात्मक मुद्द्यावर कुणीही चर्चा करायला तयार नाही. शरद पवार यासाठी बोलत नसतील का की त्यांना पटेल आवडत नाहीत, त्यांना तटकरे आवडत नाहीत, म्हणून या विषयावर न बोललेलं बरं. रोहित पवारांना जी बोलण्याची पूर्ण संधी दिली, कदाचित शरद पवारांनी माझ्या जे मनात आहे ते तुम्हीच बोला असा काहीतरी वेगळा आदेश दिला आहे का? आणि जर तसा आदेश दिला असेल आणि रोहित पवार सगळ्या पक्षाच्या नेत्यांना भेटून सुद्धा रोहित पवारांच्या हातात काहीच पडत नसेल, हे सुद्धा एक संशयास्पद आहे. एक अजित पवार नाही तर एक पवार नावाचा ब्रँड महाराष्ट्रातून या निमित्तानं राजकारणात काही पावलं थांबलेलं आहे, हे विसरून चालणार नाही, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रातली जनता पवारांवर प्रेम करते. महाराष्ट्रातल्या जनतेने पवारांना डोक्यावर घेतलं. मोठे पवार, 2 नंबरचे पवार किंवा 3 नंबरचे, 4 नंबरचे सगळे विश्वास ठेवलाय. तेव्हा एका घरात 2 खासदार आणि 2 आमदार आहेत हे विसरायची गरज नाही. ही त्यांच्या पक्षाची तशी स्ट्रॅटर्जी आहे किंवा त्यांच्या नेतृत्वाची किंवा भूमिकेची. परंतु असं असताना सुद्धा एका मोठ्या नेत्याचा जर घात झाला असेल, कार्यकर्ते पोरके झाले असतील, कार्यकर्त्यांचं त्यांच्यावर प्रेम आहे, महाराष्ट्राची त्यांच्यावर कडून बरीच अपेक्षा होती आणि अचानक महाराष्ट्राला पोरक करून जाणं हे सहजासहजी घडलेलं नाही, हे मी नेहमी सांगतोय. पोलीस किती प्रामाणिकपणे तपास करतात याच्यावर तर संशयच आहे. आज एखाद्या वादाचं, भांडणाचं किंवा गुन्हेगारीचं, लुटमारीचं सहज फुटेज मिळतं, पण दादा एअरपोर्टवर गेले आणि तिथून कसे विमानात गेले याची सुतराम चर्चा कुणी करत नाही. इतका संशय महाराष्ट्राला कळत नाही असं म्हणजे बालिश समजलंय का, हा मला नेहमी प्रश्न पडतो. शरद पवार साहेबांचा माझा जो सुरुवातीला मुद्दा होता तो कायमच आहे. शरद पवार साहेब अजित पवारांच्या बाबतीत जर एकदा सुरुवातीला बोलले, म्हणजे 28 जानेवारीला मृत्यू झाला, सकाळी 8:40-50च्या दरम्यान शरद पवार साधारणतः 9, 9:30, 10च्या दरम्यान पुढेच बोलले. त्याच्यानंतर आजपर्यंत 2 महिने गेले असेच शरद पवार साहेब बोललेच नाहीत. शरद पवारांच्या गप्प बसण्यामध्ये काही गुपित आहे का?
त्यांना हे माहिती आहे पण सहन होत नाही. पवारसाहेब हॉस्पिटलाइज झाले, बाहेर आले, तरी सुद्धा ते महाराष्ट्रासमोर आले नाही. डॉक्टरनी जी काही प्रिकॉशन सांगितलेली आहे आपण समजू शकतो की ते फॉलो करतायत, परंतु कुठंतरी काहीतरी एकदा तरी महाराष्ट्रासाठी, दादांसाठी, त्यांच्या परिवारांसाठी पवार साहेबांनी बोलणं अपेक्षित आहे. ते काय बोलत नाहीत हा संशोधनाचा विषय. पण महाराष्ट्र गप्प बसतोय का? नाही. जे आमदार दादांवर प्रेम करतात किंवा ज्या आमदारांनी दादांसाठी भूमिका मांडली त्या आमदारांना अजित पवार ह्या फक्त नावामुळं, व्यक्तीमुळं, त्यांच्या राजकारणामुळं यांना आमदारकी मिळालेली आहे. आज त्या सगळ्या लोकांचं राजकारण संपलेलं आहे जे अजित पवारांना म्हणजे आता सोडून राहत आहेत. अजित पवारांमुळे ज्यांचं राजकारण होतं, राजकारणात आले, ते सगळे पोरके झाले. यांना नंतर कोणी विधानसभा, विधान परिषद, मी म्हणतो आमदारकीचा जोडा, तिकीट सुद्धा यांना कोणी मिळू देणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येकाचा एक गट आहे, ग्रुप आहे आणि तो त्याच पद्धतीनं राहतो किंवा काम करतो. माझा साधा सरळ थेट सवाल आहे की दादांवर जर इतकी प्रेम करणारी आणि इतकी ताकदीची लोक आहेत, ज्यांनी विधानसभेत दाखवून दिलं, स्थानिक स्वराज्य संस्थेत काही अंशी दाखवून दिलं, ती सगळी माणसं आज दादांसाठी काही करताना दिसत नाहीत, लढताना दिसत नाही. हे मी जबाबदारीने यासाठी सांगतोय कारण सध्या एक व्यक्ती सोडला, तोही दादाच्या पक्षाचा नाही, साहेबांच्या पक्षाचा आहे. तो व्यक्ती सोडला तर एक व्यक्ती सुद्धा चकार शब्द समाज माध्यमांवर सुद्धा बोलत नाही, मीडियावर तर लय लांबची गोष्ट राहिली. आणि हे सगळ्यांना जाणवत आहे. अजित दादांमुळे जी मोठी झाली, कमीत कमी त्यांनी तरी इतकी म्हणजे प्रतारणा किंवा गप बसण्याची भूमिका जर घेतली असेल, आपला आवाज त्यांच्यापर्यंत, सरकारपर्यंत, लोकांपर्यंत पोहोचणार नाही अशी ज्यांना शंका वाटते, त्यांनी कमीत कमी स्वतःच्या सोशल मीडिया हँडलवर एखादी भूमिका त्या ठिकाणी जाहीर केली पाहिजे. इतकं साधं सरळ मत आहे. परंतु सत्ताधारी भाजपचं विरोधकांचे आमदार फोडणे, त्यांचे डिस्टर्ब करणे किंवा त्यांना वेगळ्या वेगळ्या माध्यमातून कसं आपल्या गळाला लावता येईल हा जो प्रयत्न केला जातो, तोच प्रयत्न दादानंतर सुद्धा पक्ष हायजॅक, आमदार हायजॅक किंवा पळवण्याचा. आताच कळलं मगाशी की काँग्रेसचे काही आमदार त्या ठिकाणी नॉट रिचेबल आहेत. म्हणजे या सगळ्यांचा विषय दुःख वगैरे काही नसतं. हे लगेच जर पक्षांतर आणि इतर भानगडीच्या गोष्टीत पडत असतील, हिंमत वाढत असेल, तर हे शुद्ध दुर्दैवी आहे. हे सुद्धा प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. कारण ही विचार करून ठरवण्याची गोष्ट आहे. चर्चा करून फक्त भूमिका मांडल्या जातात. हा माझा प्रामाणिक स्वभाव आणि मत आहे. पण एक गोष्ट अजून एक समजून घ्या, जर अजित पवारांबद्दल कुणालाच असं वाटत नाही की दादांबद्दल काहीतरी समोर आलं पाहिजे, ते सगळे सुद्धा मनातून दादांसाठी रडत असतील, हे वेगळं सांगायची गरज नाही. त्यांच्यावर संशय घेत नाही. पण ज्या खुर्च्या ज्या व्यक्तीमुळे मिळाल्या, तो व्यक्ती हयात नसताना सुद्धा जर यांना डावललं जात असेल किंवा नंतर किमान दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा संधी मिळत नसेल, तर ते दुर्दैव ते काय, हे मला या माध्यमातून मांडायचंय. दादांसाठी पवार साहेबांनी बोलणं, दादांसाठी ताईंनी बोलणं किंवा दादांसाठी इतर आमदारांनी आणि मंत्र्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी पत्रकार परिषद जाहीर करून स्वतःच्या पक्षाची भूमिका आणि वैयक्तिक मतं महाराष्ट्रासमोर मांडली पाहिजे. इतकं साधं सरळ माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगा. आणि बंडखोर नेता हे हक्काचं युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, हीच आपणास विनंती. जय शिवराय.